रसिक श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी अर्थात आज महाराष्ट्रातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज उर्फ वा शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. ते एक यशस्वी नाटककार म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकास 1974 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असे हे आपले नाटककार वा शिरवाडकरांनी कविता, नाटक, कादंबरी, लघुनिबंध इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा करतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. त्याचबरोबर श्रोते हो, त्यांची कविता जी सर्वांना परिचित आहे, प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. तर श्रोते हो, आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या दिनानिमित्त आम्ही आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांना. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करते आणि आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत मुलाखतीला सुरुवात करते. नक्कीच मॅम, मनापासून धन्यवाद मॅम. मॅडम, मराठी भाषा गौरव दिनाचं महत्त्व काय सांगाल तुम्ही? मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन हा प्रामुख्याने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आणि ही सामान्यतः मराठी भाषा गौरव दिनाची ही जी सुरुवात आहे तर ती 21 जानेवारी 2013 म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय होता आणि त्या शासन निर्णयाच्या अनुसार 27 फेब्रुवारी ही कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती, त्यांचा वाढदिवस तो. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय घेतला आणि तेव्हापासून मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. आणि याचं महत्त्वाचं योगदान असं आहे की कविवर्य कुसुमाग्रजांचं मराठी भाषेसाठी, म्हणजे ज्या भाषेला, म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे ना ते मला अगदी लक्षात आलं की इतरही कवी आहेत, लेखक आहेत, तरी पण कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती ही मराठी भाषा गौरव दिन का? म्हणजे म्हणजे तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला. तर खरंच कविवर्य कुसुमाग्रजांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे कथा, कविता, कादंबऱ्या, म्हणजे एखादी व्यक्ती आहे की ज्यांचे 16 कविता संग्रह, 18 नाटके, 6 एकांकिका, 3 कादंबऱ्या, असं विपुल लेखन आहे. आणि आपल्या भाषेला ज्ञानभाषा कशी करायची, म्हणजे एका ठिकाणी कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात की लहान मुलांसाठीची कविता, उठा उठाची उतई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. आणि दुसरीकडे युवकांसाठी म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. नंतर मग म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 50ची उमर गाठली, अभिवादनच करू नको. तर ही जी तळमळ आहे, नटसम्राट सारखं अजरामर साहित्य आलं. तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखनीतून अवतरलेल्या आहेत. आणि मराठी भाषेसाठी निश्चितच या सन्मानाच्या गोष्टी आहेत ज्या कविवर्य कुसुमाग्रजांच्या हातून ओघाओघाने घडल्या. आता कना कविता बघा, गोदावरी काठी, म्हणजे ती गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. तर मी नाशिकला गेले मॅम, त्या दिवशीची सार्वजनिक सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी कुसुमाग्रजांचं जे प्रतिष्ठान आहे ते आम्हाला बघायचं होतं आणि त्याला टाळा लागला होता. म्हणजे सुट्टीला ते उघडणार नाही, पण आमचा अट्टहास होता की आम्हाला ते बघायचं. मग सरांनी जरा प्रयत्न केले, आम्ही फार लांबून अकोल्यावरून आलो आणि आम्ही ते प्रतिष्ठान बघितलं. गोदावरी काठी गेलो आणि तेव्हा गोदावरी काठी गेल्यानंतर मी गोदावरीला आभार म्हटलं की बाई गो, म्हणजे ती जी कविता आहे ना, कणा, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दममले, केसांवरती पाणी. तर ते शेवटची ओळ ज्याची आहे की पाठीवरती हात ठेवून नुसतंच लढ म्हणा, म्हणजे गोदावरीलाच मला आभार मानावेसे वाटले की बाई तुझ्यामुळे एवढी जगप्रसिद्ध कविता ही जी आहे तर ती उभी राहिली. आणि त्यामुळे निश्चितच कविवर्य कुसुमाग्रजांचं योगदान मराठी भाषेसाठी आहे. म्हणून मराठी भाषा गौरव दिन हा जो आहे तर तो कविवर्य कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी साजरा केला जातो. मॅडम, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार म्हणतात. तुम्ही गेले अनेक वर्षापासून मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहात, तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे?
मराठी भाषा ही फक्त मातृभाषा आहे असं नव्हे. म्हणजे काय होतंय, की ज्यावेळेला आम्ही मराठी शिकवते तर ही अंतरात्म्यातून येते. आणि जेव्हा आपण संवाद साधतो तर तो संवाद हा फक्त वरवरचा संवाद नसतो, तर ती त्या पोटतिडकीने ते सांगितलं जातं. ती गोष्ट आपल्याला मनापर्यंत रुजली जाते आणि मातृभाषेतून एखादी गोष्ट आपल्याला ज्या वेळेला सांगितली जाते किंवा आपण जेव्हा विद्यार्थ्यांना सांगतो तर त्याचं निष्पन्न चांगलं होतं असं मला नक्की वाटतं. आणि त्यामुळे एक प्राध्यापक या नात्याने, एक आई या नात्याने, ज्या वेळेला एक म्हणजे लहान मुलांना पण शिकवलं आहे मी, आता कॉलेजला पण शिकवते, तर प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा शिकवली. तर त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेचा जो शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांशी जरा जास्त जवळीक Connected असतो. हां. भाषा ही अंतरंगातली किंवा अंतरात्म्याची भाषा आहे. आणि बघा ना, आता अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला आहे. तर म्हणजे एखादी भाषा ज्या वेळेला प्राचीन असते, म्हणजे ज्याला खूप वर्ष झालेली आहे, ज्याला 2400 वर्ष मराठीचं वय आहे असं म्हणतात. तर 2400 वर्ष सगळ्यांच्या हो, मनावर हो, अधिराज्य केलेली केले. भाषा म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा. कर्नाटकामध्ये श्रवण बेळगुळा या ठिकाणी जी बाहुबलीची मूर्ती आहे तिथे मराठीमध्ये लिहिलेल्या ओळी आहेत. म्हणजे हे तर सादर केलेले पुरावे रंगनाथ पठारे साहेबांनी त्यांच्या समितीने जो अहवाल गेला, जो पाठपुरावा शासनाने घेतला आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मॅडम, असं म्हणतात की भावनिक विकासामध्ये मातृभाषेचं महत्त्व असतं. याविषयी तुम्ही काय सांगाल? भावनिक विकास, आपल्या भावना म्हणजे आपले मतं, आपल्याला जी आपली अभिव्यक्ती आहे तर ती सादर करण्याचं काम किंवा आपल्या मनातल्या ज्या भावभावना आहेत या सगळ्यांचा निचरा जो आहे तर तो आपण मातृभाषेच्या माध्यमातून जितक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो तर तो इतर भाषेतून होईल असं नाही. अलीकडे थोडंसं असं होतं की पूर्वी म्हणजे मी पाहिलं की माझे वडील माझ्या आजीला माय म्हणायचे, नंतर मग आम्ही आई म्हणू लागलो. आता मी जी आहे ती मी मम्मी आहे, नंतर जी मॉम येईल. पण जर भावना बदलली नाही ना, म्हणजे त्या मागची भूमिका बदलली नाही किंवा माझी कर्तव्य बदलली नाही, पण जो गोडवा आईमध्ये आहे किंवा जो गोडवा मायमध्ये होता तर तो कदाचित मॉममध्ये नाही येणार किंवा मम्मीमध्ये म्हटल्यानंतर नाही येणार, जी आईमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच भावनिकदृष्ट्या जोडणारी ही मराठी भाषा आहे. मराठी भाषेला तितकं महत्त्वसुद्धा आहे आणि ते सगळ्यांनी सर्वानुमते मान्य केलेलं आहे. आतापर्यंत मॅडम आपण मराठी भाषेवर किंवा मराठीचं महत्त्व या विषयावर बोललो. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते की मराठी भाषा आणखी वृद्धिंगत व्हावी यासाठी शासनाने किंवा आत्तापर्यंत असं नवनवीन काही संस्था किंवा विद्यापीठांची निर्मिती झालेली तुम्ही ऐकलं का? होय होय, अतिशय म्हणजे तुम्ही अगदी काळजाला हात घालावा असा तो प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी हा तालुका आहे आणि मोर्शी तालुक्यामध्ये रिद्धपूर नावाचं एक गाव आहे, हो हो. ज्या ठिकाणी लीळा चक्रधर चरित्रांचे स्वामी. हां. चक्रधर स्वामींचं ते गाव किंवा ज्या ठिकाणी लीळा चरित्राची निर्मिती झाली होती त्याच ठिकाणी रिद्धपूरला मराठी भाषेच्या संदर्भातलं स्वतंत्र विद्यापीठ जे आहे तर ते सुरू झालेलं आहे. इथे पदवी आणि पदव्युत्तर अशा अभ्यासक्रमांची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने ते 11 जुलै 2023 रोजी या विद्यापीठाची एक समिती स्थापन केली होती, एक मसुदा तयार केला आणि 6 सदस्यांनी मिळून एक त्याचा अभ्यासक्रम निर्माण केला आणि सध्या घडीला तर ते सुरू झालेलं आहे. म्हणजे हे स्वतंत्र असं विद्यापीठ आहे जे मराठी भाषेसाठी असेल, जे आपल्या जवळ आहे, विदर्भात अगदी आहे. जवळ, अगदी जवळ आणि विदर्भासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि खूप मोठी मुलाची आणि गौरवाची गौरवाची गोष्ट आहे. बरोबर. नक्कीच मॅम. मॅडम, आजकाल आपण बघतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्त झुकाव त्यांचा इंग्लिशकडे आहे. पण कुठेतरी प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलाला मराठी सुद्धा यावं. म्हणजे प्रत्येक आईचं हे मत असतं की तो मराठी विषयातही निपुण व्हायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिकवताना तुम्ही त्याच्यासाठी काय एक्स्ट्रा एफर्ट्स काय घेता तुम्ही? कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये तर निश्चितच मराठी भाषेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, निबंध स्पर्धा किंवा काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यासारखे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. पण मला निश्चितपणे असं सांगावंसं वाटतं की ही जी आता सध्या घडीला तरुण पिढी आहे आणि आपण म्हणतो की तरुण पिढी जी आहे ती वाचतच नाही, पोरांना वाचनाचा गंध नाही. पूर्वी काय व्हायचं मॅम, 1000-2000 अशा प्रति प्रकाशक काढायचे. आता प्रकाशकांनी पुस्तकं काढले बंद केलेत का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. पुस्तकं येत आहेत आहे ना,
भरघोस पुस्तकं येतात आहे. बरोबर जर का पुस्तकं येत आहे म्हणजे वाचक वाचतात आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या प्रती कमी झाल्या. हवं तर पूर्वी 500 होत्या, आता 300-200 पर्यंत आलंय. हां हां पण मी एक म्हणजे महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये किंवा इतरत्र बघते मुलं ऑनलाईन वाचता मॅडम. अच्छा. म्हणजे मोबाईलवरती काही ॲप्स आहेत हो, हो, किंवा हो. पुस्तकं डाउनलोड करून वाचण्याचं प्रमाण वाढलंय. वाढलंय. मग आपण असं नाही म्हणू शकत की वाचणारा वाचन वर्ग कमी झालं. हां. कमी झालाय. तर ही जी गोष्ट आहे तर ती नक्कीच वाचन वाढलंय, वाचन चालू आहे, मुलं वाचतात आहे. आणि बघा मुलांनी एक डिजिटलायझेशन म्हणजे असं केलेलं दिसून येतं. उलट ही मला असं म्हणता येईल की ही नवनिर्मिती आहे, हे सृजन आहे आणि जे या पिढीने, या नवीन पिढीने हे केलेलं सुरुवात आहे. केलेली आहे. होय होय होय. मॅडम, आपण मराठी या विषया अंतर्गत सगळे प्रश्नांचं निवारण करतोय. तर माझा एक प्रश्न असाही राहील तुम्हाला की मराठी साहित्य संमेलन याबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय माहिती सांगाल? म्हणजे आपल्या अकोल्यात किंवा इतरत्र ठिकाणी जितके काही संमेलनं होतात तर ते कशा पद्धतीचे होतात किंवा इथे कधी झालेलं आहे? अरे वा. मॅडम, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे आहे ते शासनांकडून भरवलं जातं. म्हणजे आता जे साताऱ्यामध्ये झालं होतं म्हणजे 100कडे वाटचाल असणारं हे मराठी साहित्य संमेलन आहे. तर वैचारिक देवाणघेवाण, नवीन लेखकांना संधी किंवा मातब्बर लेखकांचे मतं, अनुभव, विचार हे आपल्याला या साहित्य चळवळीच्या माध्यमाने ऐकायला मिळतात. आणि ही एक पर्वणी असते. प्रत्येक लेखकाला, साहित्यिकाला असं वाटतं की माझी कविता तिथे सादर झाली पाहिजे. बरोबर. ते व्यासपीठ आणि ते अध्यक्षपद पूर्वी निवडणुकाद्वारे व्हायचं, तर ही पद्धत बंद झाली. तर ती अतिशय उत्तम गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे निश्चितच मराठी भाषेला अधिकाधिक काम करणाऱ्या लोकांना यातून प्रेरणा मिळते. त्यामुळे ही साहित्य संमेलनं व्हायला पाहिजे. आणि याशिवाय म्हणजे ही तर निवडक लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळते. पण असे नवीन लेखक खूप आहेत की ज्यांना असं वाटतं की मी कुठेतरी जाऊन साहित्य संमेलनामध्ये भाग घ्यावा, कविता म्हणाव्यात, कथा सांगाव्यात किंवा त्याचा एक भाग असावा, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवावं. ही खूप म्हणजे मोठी गोष्ट. हो. तर मी 2 मराठी साहित्य संमेलनाचे म्हणजे सामान्यतः इथे झाल्या, एक मनमंथन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते मॅम क्या बात. आणि एक तरुणाई म्हणून तरुणाई फाउंडेशन आहे, अच्छा. तर त्याचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर छान वाटतं. कारण यासाठी पैशाची तरतूद लागते आणि शासन प्रत्येकदा शासनाचे नियम आहेत, अटी आहे. प्रत्येक चळवळीला काही अनुदान देऊ शकत नाही किंवा अनुदान मिळतही नाही. पण अनेक लोकवर्गणीतून अशा संस्था आहेत की ज्या आजही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती त्यांचं संघटन करतात आणि संमेलनाध्यक्ष ठरवलं जातं आणि त्या माध्यमातून त्या चळवळी चालू आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आणि अजून एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की अकोल्यामध्ये असं काही साहित्य संमेलन झालं होतं का? तर इथले अकोल्यामध्ये 1912 साली मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. आणि हा आपला इतिहास आहे की 1912 साली संमेलनाध्यक्ष जे होते ते प्रसिद्ध लेखक हरिनारायण आपटे सर होते. आणि त्यामुळे अतिशय चांगली गोष्ट आहे की मराठी साहित्य संमेलनाची ज्या वेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला 7वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 7वं. हे अकोल्यामध्ये झालं होतं. वा, होय म्हणजे होय होय. आपल्यासाठी खूपच गौरवास्पद बाब आहे. अगदीच मोठी सन्मानाची गोष्ट. खरंच खरंच. मॅडम, आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन आणि माहिती दिली. आता जाता जाता वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त आमच्या श्रोत्यांना आणि मला सुद्धा कुसुमाग्रजांची एक प्रेरक कविता ऐकायला आवडेल. म्हणून मला कविवर्य कुसुमाग्रजांची ही जी कणा कविता आहे ती खूप आवडते. तर मला त्याच्या ओळी म्हणायला नक्कीच आवडतील. नक्कीच. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दममलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच म्हणजे शेवटी सरांना वाटलं याला पैशाची गरज आहे, खिशाकडे हात जाताच हसत उठला
पैसे नकोत सर. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतंच लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतंच लढ म्हणा. क्या बात है. खूप छान, खूप छान. धन्यवाद मॅम.